अमरावती शहर में अनधिकृत तरीके से छत्रपति शिवाजी महाराज का पुतला स्थापित किए जाने का मुद्दा अभी भी शांत नहीं हुआ है। वैसे तो मनपा प्रशासन में पुतला हटाने के साथ ही चबूतरा भी हटा दिया है, लेकिन युवा स्वाभिमानी पार्टी के कुछ कार्यकर्ता अभी भी इस मुद्दे को लेकर आक्रामक है। बुधवार को एक कार्यकर्ता ने मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर पर स्याही फेंककर अपनी नाराजगी जाहिर की। अमरावती महानगर पालिका के आयुक्त प्रशांत आष्टीकर पर एक महिला ने दिन दहाड़े स्याही फेंक दी। इस घटना में मनपा आयुक्त की शर्ट पूरी तरह से स्याही में भीग गई। दरअसल बुधवार को आयुक्त सरकारी काम के लिए राजापेट फ्लाईओवर पहुंचे हुए थे। इस बीच 3 महिला स्याही की बोतल लेकर आ धमकी। तभी ही अचानक एक महिला ने स्याही को मनपा आयुक्त पर फेंक दिया। आयुक्त महिला से बचने के लिए थोड़ा दूर तक भागे, लेकिन महिला ने उन्हें पकड़कर स्याही की पूरी बोतल आयुक्त पर पलट दी। आयुक्त के सुरक्षा कर्मियों ने बीच बचाव भी किया, लेकिन उनका प्रयास विफल रहा। वीसीआर। आयुक्त प्रशांत आष्टीकर ने घटना में शामिल सभी लोगों के खिलाफ पुलिस में मामला दर्ज कराया है। आयुक्त ने कहा कि स्याही फेंकने के अलावा महिलाओं ने उनके साथ धक्का मुक्की भी की है। श्री मालानी कमलकिशोर मालानी म्हणून होते, त्यांनी मला अशी फोन केला की वारंवार सकाळपासून 9 फोन केले जवळपास, आणि त्यांनी 9 फोन करून मला अशी विनंती केली की राजापेठ पुलाच्या खाली जो अंडरपास आहे तिथे पाणी लीक होते आणि त्या लीक होणाऱ्या पाण्यामधून वाहनं स्लिप होतात, तर ती स्थळ पाणी करायला यावं। मी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी माझे सिटी इंजिनियर श्री पवार यांना तिथे स्थळावर पाठवलं होतं। तथापि त्यांनी परत पुन्हा फोन करून आमदार साहेब इथे येणार आहेत, साहेब तुम्ही आलात तर बरं होईल असं म्हणून त्यांनी मला वारंवार विनंती केली। आमदार साहेब येणार आहेत आणि त्यांनी विनंती केल्यामुळे मी स्थळावर गेलो। स्थळाची पाहणी करताना अचानकपणे 2 लेडीज आल्या आणि त्यांनी शाई फेकायचा प्रयत्न केला। माझ्या सिक्युरिटी गार्डने आणि माझ्या ड्रायव्हरनी त्यांना दोघांनाही धरलं आणि सिक्युरिटी गार्डने धरलं असताना तिसरी महिला मागून येऊन माझ्या पाठीवर त्यांनी शाई फेकली। असा प्रकार घडला। तत्काळ आम्ही तिथून माझे सिटी इंजिनियर, माझे सिक्युरिटी गार्ड आणि माझे जे कोणी ड्रायव्हर होते या तिघांनी मला तत्काळ तिथून हटवलं आणि गाडीत बसलो आणि गाडीत बसून मी माझ्या बंगल्यावर परत आलो। सर, रीतसर तक्रार दिली आहे? हो, याबाबतची रीतसर तक्रार तिथे जे होते, मी मालानींना ओळखत होतो आणि युवतीकरांना ओळखत होतो, बाकीच्यांना मी ओळखत नव्हतो। तथापि जी काही आपली सोशल मीडियावर जे काही क्लिप आली त्या क्लिपमधनं ती जी मला लोक दाखवली तर त्यांची नावं मला सांगण्यात आली, त्याच्याप्रमाणे त्या सगळ्याविरोधात मी रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे। सर, धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय का? हो, धक्काबुक्कीचा सुद्धा प्रयत्न झाला। त्याच्यामध्ये शाई फेकून धक्काबुक्कीचा सुद्धा प्रयत्न झाला आणि पूर्ण अंगावर धक्काबुक्की करून त्याच्याच बरोबर गाडीवर सुद्धा स्क्रूड्रायव्हरच्या मार्फत गाडीवर सुद्धा माझ्या शासकीय वाहनावर काचावर सुद्धा काच फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। ज्यावेळेला मी आणि माझा ड्रायव्हर आणि आमची सिक्युरिटी आम्ही गाडीकडे धावत पळत येत होतो त्यावेळेला ते आम्हाला बघून घाबरून निघून गेले। सर, ते कोण्या पक्षाचे कार्यकर्ते असावे असं तुम्हाला नाही सांगता येणार मला। त्याच्यामध्ये श्री मालानी आहेत, ते आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि काही एक विशिष्ट पक्षाचे ते पदाधिकारी आहेत असं मला समजलेलं आहे, परंतु मी त्याच्याबद्दल काही असं बाकी माझ्याकडे काही असं रेकॉर्ड नाही आहे की हे कुठल्या पक्षाचे कोण। अनरेस्ट आहे, सगळ्या महापालिकेतल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण बंद केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर सुद्धा, राजापेठ पोलीस स्टेशनवर सुद्धा मोर्चा नेला। त्यांच्या भावना तीव्र आहेत की जर एखाद्या आयुक्तावर अशा प्रकारे अशी हे होऊ शकते, शाईफेक होऊ शकते, तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सगळ्यांचा मोरल गेलेला आहे आणि त्यांचा मोरल सुद्धा सुधारण्याची माझं मोठं टास्क माझ्या पुढे इथून पुढे आहे। आणि या अधिकाऱ्यांना ते अधिकारी कशा प्रकारे याच्यामध्ये काम करत असतील, कोण्या दहशतीमध्ये काम करत असतील याची मला कल्पना सुद्धा करवत नहीं। इस घटना के बाद बडनेरा विधायक रवि राणा ने भी प्रतिक्रिया जाहिर की है। हालांकि उन्होंने सीधे तौर पर महिलाओं की इस करतूत का समर्थन नहीं किया है। राणा ने कहा कि राजापेट फ्लाईओवर से शिवाजी की प्रतिमा हटाने से शिव प्रेमी गुस्से में है। यही कारण है कि महिलाओं ने इस घटना को अंजाम दिया है। राणा यही नहीं रुके, उन्होंने आयुक्त को भ्रष्टाचारी तक बता दिया। आत्ताच मला माहीत झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही मीडियाच्या लोकांनी मला फोन करून विचारलं अशा प्रकारची घटना झाली आणि जी घटना राजापेठ फ्लायओव्हरच्या खाली झाली, ज्या ठिकाणी मनपा आयुक्त आष्टीकर त्या राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचलं होतं, लिकेजेस होतं, ते लिकेजेस पाहण्यासाठी जेव्हा तिथे गेले, काही शिवप्रेमींनी येऊन, महिलांनी येऊन त्या ठिकाणी ज्या शिवप्रेमी होत्या, ज्याप्रमाणे ज्या पत्रामध्ये लिहिलं होतं की शिवभक्त म्हणून, शिवप्रेमी म्हणून त्यांनी त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांच्या अंगावरची शाई फेकली आणि ज्या पद्धतीनं मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभपर्वावर जो पुतळा बसवला होता शिवप्रेमींनी, त्या पुतळ्याला 5 दिवस संपूर्ण दिवाळीसारखं वातावरण होतं। अनेक शिवभक्तांनी त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला, आराधना केल्या, आरत्या केल्या आणि पूर्ण शिवमय वातावरण त्या ठिकाणी झालं असताना अचानक त्या ठिकाणी राजकीय प्रेशरला बळी पडून आष्टीकर आयुक्त यांनी
त्या ठिकाणी छन्नी हातोड्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहे त्या दैवताला छन्नी हातोड्यांनी अर्ध्या रात्री त्या ठिकाणी काढलं आणि गोडाऊनमध्ये नेऊन टाकला तो पुतळा. त्याच्यामुळं सगळ्या शिवभक्तांच्या भावना तीव्र होत्या आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर त्या ठिकाणी त्या ब्रिजवर 3 वर्षाआधी बनलेला जो ओटा आहे तो ओटा सुद्धा त्यांनी तोडला. अशा प्रकारचं पूर्ण त्या लेटरमध्ये शिवभक्तांनी जे लिहिलेलं मी वाचलं, त्यांच्या भावना वाचल्या की तीव्र भावना होत्या आणि त्यावरच त्यांना हे भीती होती की आष्टीकर हे लवकरच तो राजापेठ फ्लायओव्हर सुद्धा तोडणार आहे. जो राजापेठ फ्लायओव्हर लोकांच्या सोयीसाठी, अनेक लोकांना ज्या अडचणी होत्या येण्या जाण्यासाठी त्यांच्यासाठी तो फ्लायओव्हर तिथे बांधला. जर आष्टीकर आयुक्तांनी जर तो फ्लायओव्हर तोडला असता तो मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं होतं. ज्या पद्धतीने त्यांनी ओटा तोडला आणि त्या ठिकाणी लोकांना त्रास सुद्धा झाला असता. पण ह्या सगळ्या भावना जेव्हा शिवप्रेमींनी त्या पत्रामध्ये लिहून मी ज्या वाचल्या आज, तर मला असं वाटते कुठे ना कुठं अमरावती नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला, विदर्भातला, अमरावती जिल्ह्यातला शिवप्रेमी हा दुखवलेला आहे आणि त्या दुखवल्यामुळं आष्टीकरवर आज काही महिला ज्या खऱ्या अर्थानं जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्त जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तो ज्या पद्धतीनं काढला तो जर झाकून ठेवला असता आष्टीकरांनी, कमिशनरनी आणि सगळ्या मान्यता मिळाल्यानंतर तो जर खुला केला असता तो मला असं वाटते शिवभक्तांना काही अडचण नव्हती. अमरावती शहर में कुछ दिनों पहले युवा स्वाभिमानी पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने राजापेट फ्लाईओवर पर छत्रपति शिवाजी महाराज का पुतला स्थापित किया था. अनधिकृत तरीके से लगाए गए इस पुतले को बाद में प्रशासन ने हटा दिया, लेकिन मनपा प्रशासन की इस कार्रवाई से युवा स्वाभिमानी पार्टी के कार्यकर्ता काफी नाराज हो गए. इस बीच सरेआम आयुक्त पर स्याही फेंकने से राज्य की राजनीति में उबाल आने के भी आसार है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के लोकसभा में दिए गए बयान पर विपक्ष अपनी नाराजगी जता रहा है. कांग्रेस नेता और राज्य की महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर ने भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान पर पलटवार किया है. यशोमती ठाकुर ने कहा कि प्रधानमंत्री गलत इतिहास बताकर व्हाट्सएप यूनिवर्सिटी के कुलगुरू नहीं बने. सन्मान्य पंतप्रधान एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये कालपासून जे बोलायला लागलेले आहेत, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे, त्यांचं ज्या प्रकारे ते उच्चारण करत आहेत ते खरोखर खूप खालच्या दर्जाचं आहे असं मला प्रखरपणे या ठिकाणी सांगायचं आहे. खरं ह्या पदावर, ह्या गरिमेवर, त्या पदावर पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तींनी अशा भाषेमध्ये आणि अशा बॉडी लँग्वेजमध्ये बोलणं ते शोभतच नाही. इतिहास आहे या देशाला, इतिहास तोडण्या मोडण्याची गरजच नाही आहे. खरं पंतप्रधानांना जो इतिहास माहिती आहे तो संघाच्या शाखेमध्ये शिकवल्या जातो, तेवढाच तो इतिहास त्यांना माहिती आहे. या देशाचा इतिहास आहे, त्या सभागृहाची एक गरिमा आहे, ते सगळं सांभाळावं. आज जे काय झालं, वाईट झालं ते काँग्रेसने केलं आणि जे काय चांगलं झालं हे मागच्या 7 वर्षातच झालं. म्हणजे PSU विकल्या गेले हे मागच्या 7 वर्षात झालं. त्याच्या आधी क्रिएट करण्यात आले, त्याच्याबद्दल काय चांगलपणा नाहीच आहे. म्हणजे जे काय पंतप्रधान बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत हे अतिशय त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये लक्षात येतं. ते कुठेतरी फ्रस्ट्रेटिंग मोडमध्ये गेलेले आहेत. त्यांना फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि इलेक्शन जिंकायसाठी ते कितीही खालच्या दर्जावर गेले तरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ते चालतंय. या सगळ्या गोष्टीचा मी निषेधच करते. लोकसभा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान के खिलाफ कांग्रेस पार्टी द्वारा पूरे राज्य में आंदोलन किया गया. अमरावती में राजकमल चौक पर सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा के खिलाफ नारे लगाए. इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को महाराष्ट्र के लोगों का अपमान किए जाने पर महाराष्ट्र की जनता से माफी की मांग की गई है. इस दौरान कुछ उग्र कार्यकर्ताओं को पुलिस ने गिरफ्तार किया है. ट्रम्पच्या कार्यक्रमामुळे पूर्ण देशामुळे मध्ये कोरोना पसरला हे सगळं जगाला माहीत असताना धडधडीत खोटं बोलायचं आणि फक्त 4 तासाच्या नोटीसवर देशामध्ये लॉकडाऊन लावायचा
या आत्मघातकी पायरीमुळे देशामध्ये जो हाहाकार माजला, त्याच्यातमध्ये खरं तर महाराष्ट्राने इतकं चांगलं काम केलं की सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सुद्धा महाराष्ट्र शासनाची तरफदारी केलेली आहे. हे असं असताना महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जे पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदीला महाराष्ट्रातील सर्व आम जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही विश्वासाने ते सांगू इच्छितो. भाजपा नेता डॉक्टर अनिल बोंडे ने कांग्रेस के आंदोलन पर शाब्दिक प्रहार किया है. डॉक्टर बोंडे ने कहा कि कांग्रेस के आंदोलन में 25 कार्यकर्ता भी शामिल नहीं हो सके. वास्तव में कांग्रेस कार्यकर्ताओं ने अपनी ताकत और इच्छा शक्ति खो दी है. नाना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळही संपलं, इच्छाही संपली. आता तुम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये जे उष्ट खरकट मिळतं त्याच्यावर समाधान माना ना. आणि तुमचा विशेष म्हणजे या सरकारमध्ये काही रोल नाही, कोणी विचारत नाही. आणि या सरकारच्या माध्यमातून या कोरोनाच्या काळामध्ये जे काही तुम्ही छळलं, महाराष्ट्रातल्या लोकांना लाईन कापली, शेतकऱ्याची कापल्या जाते, शेतकऱ्यांना मदत केली नाही, गोरगरिबाला मदत केली नाही, असंघटित कामगारांना मदत केली नाही, बँडवाल्यांना मदत केली नाही. उलट किराणाच्या दुकानात दारू विकून तुम्ही पुन्हा त्यांच्यावर आसूड ओढताय. आणि म्हणून नाना, आता याच्यापुढे बिलकुल गमजा मारायच्या नाही. हिम्मत असली तर सरळ सरळ चर्चा करायसाठी यायचं. असे निदर्शनं करून उगीच आपलं तोंड काळ करून घेऊन मिरवण्यात काही अर्थ नाही नाना. लोकसभा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान के बाद अब महाराष्ट्र में भाजपा बनाम कांग्रेस के बीच जुबानी जंग जारी हो गई है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के माफी मांगने की मांग को लेकर कांग्रेस ने मोर्चा खोल दिया है, तो वहीं भाजपा भी कांग्रेस पर आरोप लगाते हुए राज्य की जनता से माफी मांगने की मांग कर रही है. भाजपा नेता और पूर्व मंत्री डॉक्टर अनिल बोंडे ने कांग्रेस के आरोपियों को निराधार बताया है. नाना पटोलेंनी म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार, भाजपाने माफी मागावी म्हणून. खरं तर याच लोकांनी छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात हे कोणाच्याच कामाला आले नाही. मुख्यमंत्री फिरकले नाही, नाना पटोले फिरले नाही, लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं. आणि म्हणून जर का हा गमजा करत असेल आणि उद्या जर का काँग्रेसचा एक काळं कुत्र जरी आलं भाजपच्या कार्यालयावर, तर त्याला जोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही, हे त्या नाना पटोलेंनी लक्षात ठेवावं. खरं म्हणजे काँग्रेसवाल्यांनी माफी मागायला पाहिजे. या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये दारू सुरू करतात, कोरोनाच्या काळामध्ये दारूचा टॅक्स कमी करतात, दारूच्या दुकानदाराला त्याचं लायसनची फी कमी करतात आणि कोरोना संपायच्या अगोदरच वाईन सुद्धा किराणा दुकानात आणतात. तर छत्रपती शिवरायाची या महाराष्ट्राची माफी यांनी मागायला पाहिजे आणि ते आम्हाला शहाणपण शिकवतात, ते आम्ही सहन करणार नाही. अमरावती में भाजपा और कांग्रेस एक दूसरे के आमने सामने आ गई हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा लोकसभा में कांग्रेस की आलोचना के बाद प्रदेश में कांग्रेस के आक्रामक होने के बाद अमरावती में भाजपा नेता और पदाधिकारियों ने भी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के खिलाफ नारेबाजी की. इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने शक्ति प्रदर्शन भी किया. नाना पटोले यांचं डोकं फिरलं आहे. ज्यावेळेपासून ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नजरेसमोर येण्यासाठी ते वाटेल ते बोलायला लागले आहेत. आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे, त्यांच्याविषयी उलटे सुलटे स्टेटमेंट करायला लागले आहे. आता नाना पटोलेंनी मोदीजींनी जे संसदेत म्हटलं त्याच्या विरोधात आंदोलन करायचा निर्णय केला आहे. आंदोलन करा, भाजपच्या विरोधात आंदोलन करा.
मोदीजींच्या विरोधात आंदोलन करा, पण तिकडे राजकमल चौकात आणि पुढे करायचं तिकडे करा. जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आंदोलन करणार असतील आणि इथे येणार असतील तर आम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही, आम्ही टेप करून काढल्याशिवाय राहणार नाही. भाजप काही कमजोर पक्ष नाही आहे. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी नाटापटोलींनी समजून घ्यावं. जिथे कुठं ते असे फालतूचे धंदे करतील, लाथा खातील, बिलकुल लाथा खातील. फालतूचे कामं करायचे नाही. त्यांना पट्ट सांगितलं पाहिजे, पट्ट समजून घेतलं पाहिजे. लोकशाही आहे, कुठेही आंदोलन करा, शांततामय मार्गाने आंदोलन. महाड़ा की ओर से मंगलवार को क्लर्क पद के लिए ऑनलाइन परीक्षा आयोजित की गई थी। इस परीक्षा के दौरान सिपना कॉलेज के परीक्षा केंद्र पर परीक्षा के लिए आवेदन करने वाली युवती के स्थान पर एक डमी विद्यार्थी बैठी थी। परीक्षा निरीक्षक को भनक लगते ही घटना की सूचना बडनेरा पुलिस को दी गई। बडनेरा मार्ग स्थित सिपना कॉलेज में म्हाडा के क्लर्क पद के लिए ऑनलाइन परीक्षा मंगलवार शाम 4 बजे आयोजित की गई थी। इस परीक्षा के लिए सभी परीक्षार्थियों को परीक्षा के निर्धारित समय से आधा घंटा पहले परीक्षा केंद्र पर बुलाया गया था। परीक्षा एक निजी कंपनी के नियंत्रण में आयोजित की गई थी। इस दौरान परीक्षार्थियों के पहचान पत्रों की जांच की जा रही थी। उसी समय ये मामला सामने आया। परीक्षा को नियंत्रित करने वाली कंपनी के अधिकारी डमी युवती को लेकर बडनेरा थाने पहुंचे और मामला दर्ज किया। जंगल सफारी के लिए गए और अगर बाघ नहीं दिखा तो जंगल सफारी का मजा अधूरा लगता है, लेकिन जंगल सफारी के दौरान अगर बाघ के साथ साथ उसके नन्हे शावक भी नजर आ जाए तो ये तो सोने में सुहागा हो जाता है। ऐसा ही अनुभव अमरावती जिले के मेलघाट के जंगल में सफारी पर गए पर्यटकों ने किया। जंगल में बाघ के साथ ही उसके 4 नन्हे शावक मौज मस्ती करते दिखाई दिए। मेलघाट जंगल के आसपास के क्षेत्र से अनेक गांव का पुनर्वसन होने के बाद मेलघाट क्षेत्र व्याघ्र प्रकल्प और भी विकसित होता जा रहा है, जिससे यहाँ जंगल सफारी के लिए आने वाले पर्यटकों को बाघ भी दिखाई दे रहे हैं। वैसे भी मेलघाट के जंगल में बाघ के साथ ही तेंदुआ, भालू, हिरन, सांबर और अन्य वन्य प्राणी नजर आते हैं, जिससे यहाँ के घने जंगल में सफारी करने वाले पर्यटक निराश नहीं होते, बल्कि जंगल सफारी का भरपूर आनंद उठाते हैं। मेलघाट जंगल के वैराट और सेमाडो भाग में भी अब जंगल सफारी शुरू हो गई है। मेलघाट के जंगल में जंगल सफारी के लिए आए कुछ पर्यटकों को यहाँ बाघिन के साथ ही उसके 4 नन्हे शावक भी मौज मस्ती करते हुए नजर आए। बाघिन और उसके शावकों का वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है। अकोला मनपा में विपक्ष के नेता साजिद खान पठान को पुलिस ने बुधवार को गिरफ्तार कर लिया है। साजिद खान पठान पर सरकारी अधिकारियों को प्रताड़ित करने का आरोप है। अधिकारियों की शिकायत के बाद पुलिस ने ये कार्रवाई की। राज्य सरकार ने एक प्रभाग में 3 सदस्यों की संख्या के तहत प्रभाग संरचना योजना तैयार करने का निर्देश दिया था। 1 फरवरी को अकोला नगर निगम ने प्रभाग बनाने की घोषणा की। घोषणा के बाद विपक्ष के नेता साजिद खान पठान ने प्रभागों की सीमाओं और आबादी के मुद्दे पर कड़ी आपत्ति जताई। ऐसा ही मामला पेश करते हुए साजिद खान ने सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे, उत्तर जोन के क्षेत्रीय अधिकारी विठल देवकते को अपने ऑफिस बुलाया था। फिर पठान पर अधिकारियों के साथ बदसलूकी किए जाने का आरोप लगा। इस घटना के विरोध में निगम के कर्मचारी संघों ने एकजुट होकर लेखन बंद करने का आंदोलन शुरू किया। कर्मचारियों पर इस तरह से दबाव में कमिश्नर ने कार्रवाई का निर्देश दिया। इसी के तहत नगर निगम आयुक्त ने कर्मचारियों के खिलाफ सिटी कोतवाली थाने में शिकायत दर्ज कराई थी और पुलिस ने साजिद पठान को स्वराज्य भवन से गिरफ्तार किया है। अमरावती जिले के मोर्शी तहसील के नला नदी पर पुल को तत्काल पूरा करने की मांग की जा रही है, जिसको लेकर बुधवार को शिवाजी मैत्री संगठन की ओर से आंदोलन किया गया। नांदगांव पेट से पांढुर्णा राष्ट्रीय राजमार्ग का काम
HG इंफ्रा कंपनी द्वारा किया गया था। ये राष्ट्रीय राजमार्ग शहर से होकर गुजरता है। सालबर्डी रोड के पास नला नदी पर पुल का निर्माण पिछले कई दिनों से ठप है। यहाँ कई हादसे हो चुके हैं। पुल का काम तत्काल पूरा करने की मांग को लेकर बुधवार को रास्ता रोको आंदोलन का आयोजन किया गया। शिवाजी मैत्री संगठन के पदाधिकारियों ने मुख्य रूप से रास्ता रोको आंदोलन में भाग लिया था। रास्ता रोको आंदोलन के दौरान किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए मोर्शी पुलिस हाई अलर्ट पर है। छत्रपति शूरवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा UCN न्यूज अमरावती।